जीवनात सुखदुःख चालूच असतं, पण त्याला सुख मानणे हे आपलं जीवन असतं. नमस्कार, मी तुमची ज्ञानेश्वरी. कॉलेजला जाण्यासाठी आतंकवादाचं रूप घेणं ही आमची कला आहे. मग काय, काढली आपली बुलेट आणि निघाले कॉलेजला. रस्त्याने मला खूप सारे डोंगर, नद्या, नाले ओलांडून जावं लागतं, म्हणून मी घरून निघतानीच मोठ्या मोठ्या देवांची नावे घेतात. नको उगाच रस्त्याने नदीत पडायला. सकाळ सकाळी एवढी थंडी होती की मला असं वाटत होतं मी माझ्या बुलेटवरच गोठून जाते की काय. मला थंडी वाजू नये म्हणून या आजीबाई शेकत बसल्या होत्या. सरकारच्या कृपेने आमच्या इकडे उभ्या आयुष्यात चांगले रस्ते झाले नाही. सरकारचा रस्ता संपला होता. आता आपल्याला लागायचं होतं भारताच्या रस्त्याला, जो की माझ्यासाठी नॅशनल हायवे होता. सकाळी सकाळी कोणी उठो ना उठो, मी आणि माझे हे लांबचे भाऊबंद नक्कीच उठणार. मंडळी, तर आता वेळ झाली होती आपल्याला आपले डोंगर, नद्या, नाले पार करण्याची. जोपर्यंत आपला रस्ता संपत नाही तोपर्यंत बुलेटच्या खाली न उतरणे हा असतो बुलेटवाल्यांचा रुबाब. तर आता आपल्याला पार करायचा होता आपला डोंगर. एवढं सगळं स्ट्रगल करून मी जात असते फक्त 3 लेक्चरसाठी माझ्या कॉलेजला. पुढचा टप्पा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळं चेक करून झालं. कुठून पाय असलेला साप दिसतो की काय, मग आपल्याला आपला रस्ता क्रॉस करायला. लांबून कंटाळा येतो, म्हणून हा असतो आपल्या हाताने पाय कुरड मारण्याचा रस्ता. अशा प्रकारे मी माझा रस्ता क्रॉस करून घेतला आणि आता आपली वेळ होती ती म्हणजे हायवे क्रॉस करण्याची. हा असतो आमचा मेन हायवे. त्याच्यासाठी मी एवढ्या लांबून स्ट्रगल करून आलेली असते. आता तो आपल्याला करायचा होता क्रॉस. तर मंडळी, चला आपण आता सायकलवर बसूनच रस्ता कसा क्रॉस करायचा ते मी दाखवते. इतक्या साऱ्या गाड्या होत्या तरी मी गेलीच. बाबा अंगावर येतो की काय माझ्या. आता गेली आता ज्ञानेश्वरी. थँक गॉड वाचली मी. आता आपल्याला जायचं होतं सायकल लावायला. मोठ्या लोकांच्या घरी छोट्या मुलीची बुलेट. काय करणार मंडळी, परिस्थितीमुळे सगळं काही सहन करण्याची क्षमता देवाने माझ्या जरूर दिली आहेत. अशा पद्धतीने आपण आपले सगळे डोंगर, नद्या, नाले हे सर्व तर आपण पार केलेच, पण आता वेळ होती ती म्हणजे कॉलेजला कसं जायचं. काय मी कॉलेजला टाईमवर पोचू शकेल, तर बघूया आपण. महामंडळाच्या कृपेने आमच्या टोलनाक्यावर 7 जन्मात पण लालपरी थांबणार नाही. तसं मंत्रिपदासाठी महाराष्ट्र सरकार भांडण करत आहे, तसंच आम्ही बस थांबण्यासाठी भांडण करून थकलो. तर मंडळी, आमच्या टोलनाक्यावर बस थांबत नाही, तर आमच्या कॉलेजला जाण्यासाठी आहे एक फॉर्म्युला, जो की आम्ही रोजच यूज करत असतो. फॉर्म्युला असा आहे की हात लांबवा आणि गाडी थांबवा. मग ती गाडी कोणतीही का असेना, पण कॉलेजला जाणं हेच आमचं मिशन असतं. कितीही टाईम झाला तरी हार मानायची नाही, हा आमच्या फॉर्म्युल्याचा सिद्धांत. तेवढ्यात मला पाय असलेला साप म्हणजे आमची चेन्नई एक्सप्रेस दिसली. आमच्या समोरच्या बाजूला त्या आजीबाईला सोडवायला तिचे म्हातारे आले होते आणि मी एकटी इथं पुन्हा पाय असलेल्या सापाला पुन्हा भेटली. मंडळी, तुम्ही बघू शकता हे VIP चिल्ले पाल्ले VIP मोटरमधून उतरून VIP हवाई जहाजात बसले होते. आणि ही तुमची ज्ञानेश्वरी, हिला साधी टमटम का फटफटी पण भेटत नव्हती कॉलेजला जाण्यासाठी. तरी पण मंडळी, किती उशीर झाला तरी हार मानायची नाही, हा होता आपल्या फॉर्म्युल्याचा सिद्धांत, जो की मी पूर्ण केला. धन्यवाद.